साहेब लोकांलेच पगारीला बिन पगारी फुलाधिकारी दंगल पेटलेले साहेब घरी असतात, कारण की दंगलीत परवडत नाही, मार खायचं अंग राहिले ना पहिल्यासारखं. आता चला काकू चला लग्नाला, चला पोरं बांधा खांबाला, कुत्रे घ्यायचे काकाला. माझ्या सासऱ्याच्या पप्पाचं लग्न आहे, मिहुनीचा मोतर आहे, सासूचं जावळ आहे, आजू सासूचं वड भरणे माझी वरात आहे. आज लग्न आहे, उद्या हळद आहे, परदेशी जायच्या घरच्या भाकरी घेऊन. कारण की आता मी पण खायला कमी नाही केलं, मिठाचे गुलामजांबू केले, तळे तांदूळ टाकले शिजायला, कांद्याचा आंबरस केला प्यायला, शंभराची कडी, ठोकोलाम चपाती आणि गुचिडी चटणी. पाय बांधून जायचं, हात बांधून जेवायचं, चाळणीने पाणी प्यायचं, भीतीला पण पोसायचं. आणि परदेशी उरकाचं बिगर चाकाच्या गाडीला बसायचं. 40 पोती डिझेल गेले गाडीला. लग्न शेवटच्या आता लग्न आमच्याकडून, खर्च तुमच्याकडे. महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, तशीच महाराष्ट्र भूमी ही एक कलावंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या महाराष्ट्राच्या भूमीने अनेक कलावंत घडवलेले आहेत. त्यातील काही कला लोप पावत चाललेल्या आहेत, तर काही कला जिवंत ठेवण्यासाठी त्या कलेला जे वाहून घेतलेले आहेत ते कलावंत अक्षरशः जीवाचा आटापिटा करून ही कला जोपासण्याचे काम करत आहेत. अशीच एक कला म्हणजे बहुरूपी कला. ही बहुरूपी कला खरं तर पारंपरिक कला आहे आणि या कलेलाच आपले जीवन बनवून जीवन व्यतीत करणारे आपल्याकडे 2 कलाकार आहेत. आपण त्यांना भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपले नाव काय? माझं नाव सुभाष नमदे चौगले, राहणार जामखेड, तालुका जामखेड, जिल्हा अहिलानगर. त्या गावावरून मी आलेलो आहे. ओके. जामखेड वरून तुम्ही आज मसवड या ठिकाणी आलेला आहात. तर जामखेड ते मसवड हा प्रवास आणि तुम्हाला तुमची जी कला तुम्ही लोकांच्या समोर सादर करताय, या कलेतून तुमचा खरं तर प्रपंच सुरू आहे. ही कला आतापर्यंत तुम्ही कशी जोपासली आहे आणि भविष्यात या कलेचं काय, या कलेबद्दल शासनाकडून तुम्हाला कोणती हे मिळालेलं आहे, प्रोत्साहन काय मिळतंय आणि समाजाकडून तुमची काय अपेक्षा आहे? तर आमची ही बहुरूपी कला राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली कला, म्हणजे ही बहुरूपी कला आम्ही जिवंत ठेवायला लागलो. कारण का ही कला ही आमची पोट भरण्याची कला आहे. कारण की ज्याची त्याला कोलात पोट भरण्यासाठी दिलेली ही कला आमची पोट भरण्यासाठी दिलेली. पण या कलेमध्ये आमचं काय जास्त उत्पादन नाही की आम्हाला जास्त याच्यात फायदा होतो, की आम्ही गावोगावी फिरतो, आम्हाला 10-5 रुपये कोणी पीठ देतं, कोणी भाकरी देतं, कोणी शेळ अन्न देतं, त्याच्यावर आम्हाला आमचे दिवस काढू लागतात. कारण की आमचं गाव सोडून आम्ही परदेशाला सुद्धा जातो फिरायला, तिकडे सुद्धा आम्ही आमचं मनोरंजन सांगतो. कला आमची कलाच्या माध्यमातून आम्ही एक विनोद कॉमेडी करतो, लोकांना हसवतो, लोकांचं मनोरंजन करतो आणि त्या लोकांना हसवण्यात आणि त्यांचं मनोरंजन करतात. मग ते खुशीने आम्हाला 10-5 रुपये देतात किंवा त्यांच्या मन खुशीने काहीतरी आम्हाला अन्नदान देतात, त्याच्यामध्ये आम्ही समाधान असतो. खर तर ही कला फार म्हणजे अशी वैशिष्ट्यपूर्ण कला आहे की एक बहुरूपी स्वतःचं सुख दुःख विसरून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करतो, ही खरं तर एक मोठी कला आहे. तर नक्कीच ही कला टिकली पाहिजे, कलाकार टिकला पाहिजे आणि कला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली पाहिजे. असे बहुसंख्य बहुरूपी कलाकार आहेत की ज्यांना शासनाकडून खरं तर फार मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांचं जे त्यांचं ओझं आहे हे शासन निश्चित उतरेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद.